माझ्या सासूचा नुसतं वैतागलाय. नुसती घरातली कामं सांगत असते, हे करणं ते कर, ते करणं हे कर. वैतागलाय, पूर्ण कंटाळालाय. असं वाटतं माहेरी निघून जावा. माझी नणंद कधी ह्या पोरांसोबत कधी त्या पोरांसोबत इकडे तिकडे नुसते फिरत असे आणि रात्री पण घरी उशिरा येते. ते सोड, ही खालच्या डोंगरातली पोरगी एवढे कपडे घालतं का? तिला काय हा सोडताय? ते सोड, वरच्या ढोंगातली पोरगी शेजारच्या मुलासोबत पळून गेली. आशी अफसाचा काही विचार केला नाही. म्हणजे ते जाऊन दे, बाजूच्या अंगणात बारकी पोला खेळत होती. ते कवटी बाजूच्या अंगणात गेला. अहो काय खंदी पडली काय ग तिच्या अंगणाला. ती आली बोंबलत भसा बसा अशी अंगावर तळत आली. ते सोड, त्या शेजारच्या शांतेला पोरगा नाही भेटत. आधीच एवढी लफडी केलं ना, कोण येतील पोरगा आता. जाऊन दे, आपल्याला काय नको त्या चौकशा. आपण काय कोणाला सांगता म्हणून दे. थोडीशी साखर द्या ना. अच्छा, हिच्या नवऱ्यानं नवीन मंगळसूत्र घेतलं ना वाटतं. तेव्हाच ते दाखवायला आलंय दरवाजात. थांब, हिला आता दाखवताच. दर साखर. माझ्या पण नवऱ्यानं केलं नाही. 10 तोल्याचा एवढूसा केलास ना, दाखवायला आलीस. हे साखर आता परत आता कोण आलंय? काय जानवी वहिनी, बोला ना. आमचा मीठ संपल्यावर मीठ देता काय हो? इथेच थांबा, देते तुम्हाला मीठ आणू ना. आली नुसतीच साटरी माझ्या नवऱ्याला बघायला. तिचा डोळा माझ्या नवऱ्यावरती, नवरा काय करतोय बघायला. तिला पळवते. अरे वहिनी, काय लवकर आला? किचन मध्ये गेली होती, गावी नव्हती गेली.